मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारनं सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर आता बंजारा समाजही त्यांच्या मागण्यांसाठी पुढे सरसावलाय। जो हैदराबाद गॅझेटचा उल्लेख मराठा समाजाला कुणबी दर्जा देण्यासाठी केला गेला, त्याच गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा उल्लेख अनुसूचित जमाती म्हणून असल्याचा दावा करण्यात आलाय। याचिकाकर्ते शरद राठोड यांनी NTV न्यूज मराठीशी बोलताना सांगितले की आमच्या न्यायालयीन लढाईला 100% यश मिळेल याची आम्हाला खात्री आहे। त्यांनी सांगितलं की हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला कुणबी आणि OBC आरक्षण दिले जात असेल तर त्याच गॅझेटनुसार बंजारा समाजाला ST आरक्षण का देऊ नये, या मागणीसाठी बंजारा समाज आता रस्त्यावर उतरण्यासही तयार आहे। राठोड यांनी समाजाला एकत्र येऊन जन आंदोलन छेडण्याचे आवाहन केले आहे। मराठा आरक्षणानंतर आता बंजारा समाजाच्या या भूमिकेकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे। सर, आरक्षणाचा मुद्दा आज आलेला आहे, पण तुम्ही 2016 मध्ये बंजारा समाजाला ST प्रवर्गात घ्या म्हणून याचिका दाखल केली होती, त्या संदर्भाने माहिती। असंच होतं की 2016 मध्ये जेव्हा मी आरक्षणाच्या संदर्भामध्ये एक थोडीशी पिटिशनच्या संदर्भामध्ये वकिलांसोबत चर्चा केली, औरंगाबाद हायकोर्टाच्या वकिलांसोबत जेव्हा चर्चा केलं गेलं त्यावेळेस त्यांनी मला एक मार्ग दिलं होतं की आपण ह्या पिटिशनला जर चांगल्या पद्धतीनं जर हँडल केला तर हा कोर्ट आपल्यासाठी एक योग्य निर्णय ठरेल कोर्टाकडनं। तर त्याच्यासाठी मुद्दे काही होते। स्पेसिफिक मुद्दा म्हणजे सुप्रीम कोर्टानं एक राजस्थानमध्ये माधुरी पाटील यांच्या एका केसमध्ये, व्हॅलिडिटीच्या केसमध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की ज्याचं रक्ताचं नातं एक असेल त्याची जात एक असायला हवी। त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की बापाचा जो रक्त आहे तो मुलं आणि मुलींसाठी लागू राहील, म्हणजे हा रक्ताचा नाता झाला। त्या धर्तीवर माधुरी पटेल या केसमध्ये त्यांनी व्हॅलिडिटी देण्यात आली होती। आमचं प्रकरण असं आहे की आजचा तेलंगणा, पूर्वीचा आंध्र प्रदेश, याच्यामध्ये आमचे नातेवाईक, रक्ताचे नाते असलेले अनेक लोक तिकडनं आदिवासी दर्जा घेत आहेत, गॅजेट हैदराबाद गॅजेटच्या धर्तीवरच घेत आहेत, आणि त्यांचेच इकडं रक्ताचे नाते असलेले अनेक नातेवाईक आहेत, अनेक कुटुंब आहेत ज्यांना इथं महाराष्ट्रामध्ये VJNTचा दर्जा मिळालेला आहे, आणि त्यांचेच नातेवाईक, रक्ताचे नाते असलेल्यांना त्यांना आदिवासीचा फायदा भेटला। म्हणजे आमचं म्हणणं एवढं आहे कोर्टांना की एका वडिलाला 2 मुलं आहेत तर त्या 2 मुलांची जात एकच असायला पाहिजे, ती 2 जाती वेगवेगळ्या नसायला हवी। तर ते कोर्टाच्या लक्षात आणून देते वेळेस असं सांगितलं गेलं आहे की कोर्टांच्या निदर्शनात आणून देताना की एका वडिलाला 2 मुलं आहेत आणि त्यापैकी एक मुलगा शेतात घर बांधून राहतो आणि एक त्याच तांड्यात राहतो ज्या तांड्याला लागून रस्ता आहे। त्यापूर्वी काही नव्हतं, पण एका रात्रीमध्ये जेव्हा तुम्ही एका शेतातल्या मुलांना आंध्र प्रदेशमधला, तेलंगणाचे आदिवासी दर्जा देता आणि दुसऱ्या मुलाला महाराष्ट्रामधल्या VJNTचा दर्जा देता, म्हणजे एका वडिलाला असणाऱ्या 2 मुलांचे 2 जात कशा? तर सुप्रीम कोर्टाच्या धर्तीवर आम्हाला 2 जातीपैकी आम्ही पूर्वी असलेली जात तेलंगणामधली ही ST आहे, आम्हाला त्याचा दर्जा मिळावा, हे आमचं प्रमुख मागणी होती। त्याच्यासाठी आम्ही अनेक पुरावे दाखल केलेत कोर्टातनी, जसे की तेलंगणा सरकारने त्या पिरियडमधल्या असलेल्या आंध्र सरकारने एक माइन्स टेंडर दिलं होतं, सिमेंटच्या माइन्ससाठी टेंडर अलाउड केलं होतं। 200 एकर जमिनीचं एक टेंडर होतं। त्यावेळेस 1971चा विषय आहे हा। त्यावेळेस सरदार खान या नावाच्या व्यक्तीला त्यावेळेस टेंडर भेटलं होतं, पण कालांतराने 6 महिन्यानं NT रामाराव यांची सरकार आली, त्यांनी त्याच्यामध्ये एक अट टाकली की आदिवासी असेल त्यालाच हा टेंडर दिला जाईल, तोपर्यंत हा टेंडर त्याला स्थगिती राहील। तर त्या लोकांना टेंडर भेटलं होतं, त्या लोकांनी आदिवासी समाज या इथं कशा पद्धतीचा आहे हे बघून त्याच्यातून एक त्यांना दिसलं गेलं की इथं कुठलेही आदिवासी असे नाहीत, सक्षम नाही आहेत टेंडर घेण्याच्या हिशोबानं, तर त्याला बंजारा समाजातून जो आदिवासी दर्जा दिलेला आहे त्या पिरियडचे ईश्वर नाईक यांच्या नावानं ते टेंडर भेटलं आहे। म्हणजे तो एक भाग आम्हाला कोर्टाच्या दिशेनं चांगला ठरला। त्यावेळेस त्यांना आदिवासीच्या धर्तीवर तिथे माइन्स टेंडर अलॉटमेंट झालं आहे, आणि त्याच ईश्वर नाईकाची फॅमिली ब्लड रिलेशन इथं आमच्याकडे किनवट तालुक्यात आहे। त्यांना इकडं VJNT, तिकडं त्यांना नाही का एका मुलाला, त्यांच्याच एका मुलाला ST, आणि असे कॅटेगरी जेव्हा तुम्ही देता तर एका फॅमिलीमध्ये एका माणसाला 2 वेगवेगळे जाती कशा? या धर्तीवर आम्ही हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल केली 2016 मध्ये। त्या पिटिशनमध्ये आम्ही अमेंडमेंट करत प्रत्येक वेळेस वेगवेगळे डॉक्युमेंट्स प्रोव्हाइड करत आहोत। त्या धर्तीवर आमचे केस सर्क्युलेशन पास होऊन आम्हाला कोर्टाने ॲडमिट करून घेतलेलं आहे, आणि कोर्टाने जेव्हा ॲडमिट करून घेतलं
याच्यावर केस आज पण आमची त्या बेसवर चालू आहे. आणि मला वाटते की याच विषयाला धरून समाज जर जागृत झाला आणि या विषयाला जर धरून पुढं सपोर्ट केले एकमेकाला, तर मला वाटते की निश्चित सरकाराचे डोळे उघडेल. हैदराबाद गॅजेटच्या धर्तीवर किंवा या तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरमध्ये आणि येणं जाण्याच्या गोष्टी असणाऱ्या या देवाणघेवाणच्या सगळ्या अनेक गोष्टी सरकारच्या लक्षात येतील. आंदोलन करावं लागेल. या सगळ्या गोष्टीचा भाग समोर करून कोर्ट आपल्याला निश्चित न्याय देईल असं मला त्याची गॅरंटी आहे. आणि त्याच धर्तीवर मी कोर्टामध्ये मॅटर दाखल केलेला आहे. काल बंजारा समाजाची एक महत्त्वपूर्ण बैठक किनवटमध्ये झाली. म्हणजे त्या अनुषंगाने आता आंदोलनाला मोठी सुरुवात होणार आहे. आणि विशेष करून 1956 पूर्वी हा जो तालुका होता किनवट, त्यावेळेस माहूर नव्हता. किनवट आणि माहूर हे एक भौगोलिक क्षेत्र होतं हैदराबाद संस्थानाचं, आदिलाबाद जिल्ह्याचं. तर लोकांना आता खूप आशा पल्लवित झालेली आहे की बाकी लोकांना मिळेल नाही मिळेल तो भाग वेगळा, पण किनवट माहूर तालुक्याचे जे बंजारा समाजाचे लोक आहेत त्यांना मिळायलाच हवं अशी आशा पल्लवित झालेली. काय प्रतिक्रिया आपली? माझं तर म्हणणं असं आहे की रक्ताचं नातं किनवट माहूर तालुका आणि आजचा तेलंगणातला आदिलाबाद जिल्हा याच्याशी खूप जवळीकता आहे. आणि 90% जास्ती जरी भाग म्हटलं गेलं आपण, तो भाग आजच्या स्थितीला तेलंगणाच्या धर्तीवरच काम करत आहे. आणि मला वाटते की तेलंगणा आणि महाराष्ट्रामधला जो किनवट माहूर तालुक्याचा भाग आहे हा काही आज पण वेगळा नाही आहे. आमची देवाणघेवाण तिथूनच चालते. आमचं सगळं तिथलं व्यावहारिकदृष्ट्या दवाखाने अनेक गोष्टी तिथूनच चालतात. आजच्या स्थितीचा जो खासरा पाणी म्हणतो आपण शेतकऱ्याचा, तो आजच्या तारखेला सुद्धा आम्हाला आदिलाबाद जिल्हा म्हणून मिळतो आहे. म्हणजे आमचं म्हणणं आहे की आमचं रक्ताचं नातं आदिलाबाद जिल्ह्यासोबत आहे. आम्हाला पूर्वी आम्ही आदिलाबाद जिल्ह्यामध्ये होतो, तर आम्हाला याचा फायदा मिळावा याच धर्तीवर आम्ही कोर्टाला पण विनंती केलेली आहे. महाराष्ट्र सरकारला आपण विनंती केलेली आहे. त्यावेळेस आपण प्रिन्सिपल सुप्रीम सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, प्रिन्सिपल सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांनासुद्धा आपण त्याच्यात पार्टी केलेला आहे. त्यांनी आपल्याला त्या पिरियडमध्ये सोशल वेलफेअर डिपार्टमेंटकडे हा प्रकरण वर्ग केल्याचं सुद्धा आपल्याला कळवलेलं आहे. त्या धर्तीनं पुढची स्टेप जशी कोर्ट आपल्याला मार्ग करतील त्यांना आपल्याला वकिलाच्या मार्गदर्शनातनं आपण जसं पुढं जाऊ. याच्यावर समाज जेव्हा आज पेटून उठला आहे, तर त्या समाजाला पेटून उठण्यासाठी स्वतःच्या मनातून तयारी झालेली आहे. स्वतः समाज पुढं येतो आहे. समाज सुज्ञ झालेला आहे. त्यात मला वाटते की तेलंगणाच्या धर्तीवर निदान किनवट माहूर तालुक्याला तरी आरक्षण मिळायला हवं आहे. सर, दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न असा होता की देश स्वतंत्र होण्यापूर्वी आणि नंतरही किनवट तालुक्यानं बंजारा समाजाचं सांस्कृतिक आणि सामाजिक नेतृत्व केलेलं आहे. आपण बळीराम पाटीलचं उदाहरण घेऊया. तर मला एक सांगा की आता आरक्षणाचा जेव्हा मुद्दा आला तर ही आता आरक्षणाची चळवळ सुरू झालेली आहे आपल्या पिटिशनच्या माध्यमातून किंवा संबंध महाराष्ट्रामध्ये, तर या सांस्कृतिक चळवळीचं नेतृत्व किनवट तालुक्यानंच करावं अशी आता आग्रहाची मागणी सगळीकडे होऊ लागलेली आहे. याचं कारण असं आहे की किनवट तालुका पूर्वी किनवट तालुका एकच होतं. किनवटमधून आता एक माहूर निघालेला आहे. म्हणजे किनवटचे 2 तालुके झाले, किनवट आणि माहूर. मला वाटते की या तालुक्यांनी प्रत्येक वेळी सांस्कृतिक म्हणा, सामाजिक म्हणा, या सगळ्या गोष्टीमध्ये अग्रेसर राहिलेला आहे. आणि समाजाला जेव्हा पूर्ण देशातून समाजाला घेऊन चालण्याचं नेतृत्व हे आमच्या तालुक्यातून झालेलं आहे किनवटमधून. तर त्या समाजाला पुढं नेण्यासाठी जसं की आता आमचे मांडवीचे बळीराम पाटील होते, यांनी हा उठाव केला होता समाजाला पुढं नेण्यासाठी. तर त्या सांस्कृतिक चळवळीचा सगळ्यात मोठा जो भार आहे किनवट माहूर तालुक्याने आजपर्यंत झेललेला आहे. आणि यांनीच नेतृत्व करावं किंवा नाही करावं ह्या देशाच्या जनतेने ते ठरवायला हवं आहे. पण मला वाटते की जेव्हा त्यांनी किनवट तालुका सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या एकदम समाजाला पुढं नेण्याचं काम केलं आहे, पुढं पण ते नेतील. प्रतिनिधी सचिन जाधव, NTV न्यूज मराठी, नांदेड.